आयुष्यात काही लोकांसाठी कितीही करा, तुम्ही कितीही जीव लावला, अगदी जीव ओवाळून टाकला तरी मीपणा किंवा अहमपणा काही केल्या जात नाही. ह्या लोकांना आपलं घेणं देणं नसतं. आपल्याला मान तर देत नाहीत, उलट उद्धटपणे अपमान करतात. मग अशा लोकांसाठी करावे तरी काय, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अशा लोकांकडून तुम्ही मानाची अपेक्षा करताच कशाला? त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या उंट पाळण्याखाली येणारच आहे. जेव्हा त्यांना ही जाणीव होईल तेव्हा ते येतीलच फिरून. तुम्ही अशा बाबी मनाला लावून घेत जाऊ नका, त्याने तुमच्या त्रासात भरच पडणार आहे. आयुष्यात बरेच लोक असतात अशा वेळी त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार देऊ नका तुमचं मन मोडायचा. जेव्हा फर्निचर खराब होते तेव्हा खराब फर्निचर आपण काढून टाकतो. मग अशा लोकांना देखील फर्निचर सारखं तुमच्या आयुष्यातून काढून टाका. त्यांना विषारी होऊ देऊ नका. असे लोक विषारी असू शकतात. हे विषारी लोक निष्क्रिय, आक्रमक आणि मन दुखावणारे असतात. म्हणून जर तुम्हाला त्यांच्याशी सामना करायचा असेल, त्यांची विचारसरणी समजून घ्या आणि नंतर तुमचे अंतर ठेवा. अशा लोकांशी संबंध ठेवणे हानिकारक असते. म्हणून तुमचा एक झोन तयार करा आणि या झोनमध्ये सर्व चांगल्या लोकांना ओळखून ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला विषारी लोकांची जास्त डील करावी लागणार नाही. स्वतःच्या नजरेत आधी स्वतःचा सन्मान वाढवा. अशा लोकांच्या वलयामध्ये तुम्ही स्वतःचा सन्मान कमी करताय. स्वतःच्या नजरेतून तुम्ही स्वतः सन्मान देत नाही. जो स्वतःला मान देऊ शकत नाही त्याला दुसरा कोणी मान कशाला देईल? अशा व्यक्तीने आपल्याला मान द्यावा हा अट्टहास का? त्यापेक्षा एखाद्या सुसंस्कृत व्यक्तीने आपल्याला मान दिला तर त्याची कमी नसते. तेव्हा अशा फुटकळ माणसाकडून मान मिळवण्याचा हट्ट आपल्यालाही त्याच्या पंक्तीत नेऊन ठेवतो. म्हणून त्याने स्वतः स्वेच्छेने आपल्याला मान दिला तर ठीक, अन्यथा तो आपल्याला ओळखण्यात कमी पडतोय. कधी कधी अशा लोकांना आपण टाळू शकत नाही. अशा व्यक्तीचा सामना करावा लागतो आणि म्हणून आपल्या बाउंड्री सेट करा. तुम्हाला त्या व्यक्तीला स्पष्ट सांगावे लागेल की तुम्हाला कशा प्रकारे वागणूक अपेक्षित आहे आणि काहीही कमी सहन करणार नाही हे त्यांना कळवावे लागेल. जर ते तुमचा आदर करू शकत नसतील तर त्यांच्यासाठी काही करू नका. जीव ओवाळून टाकू नका. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. आत्मपरीक्षण करा. एखादा तुमची स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा तसेच इतरांप्रती तुमची वागणूक तपासून बघा. तुम्हाला तुमच्या इमोशन्स, भावनांची जाणीव आहे आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो? तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमचे वर्तन कसे समजते याची जाणीव तुम्हाला आहे का? स्वतःला विचारा की तुम्ही असे काहीतरी करत आहात जे समोरच्याला कारणीभूत ठरू शकते. तुम्ही ही समस्या कोणत्या पद्धतीने हाताळत आहात हे देखील तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही आगीमध्ये इंधन जोडत नाही आहात याची खात्री होऊ शकते. आपल्या जीवनात बदल घडवायचे असतील तर प्रेरणादायी विचार ऐकणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.